जय लक्ष्मी माता. यशस्वी लोकांच्या प्रभावी सवयी. तुम्हाला माहीत आहे का, जे लोक आयुष्यात खूप यशस्वी झालेत त्यांच्या अशा सवयी असतात. त्या सवयी अशा खूप वेगळ्या असतात, म्हणजेच जीवनविषयक सवयी, यशदायी सवयी, प्रेरणादायी सवयी, आरोग्यदायी सवयी, सामाजिक सवयी. अशा अनेक प्रकारच्या सवयी हे यशस्वी लोक स्वतःला लावून घेतात. क्रिस लुक लिखित आणि सौ नीला वैद्य अनुवादित 101 यशस्वी लोकांच्या प्रभावी सवयी या पुस्तकातून जीवनाला आकार देणाऱ्या अनेक गोष्टी म्हणजे सवयी आपल्याला समजतात. त्या सवयी कोणत्या आणि कोणाच्या आहेत हे आपण समजून घेऊयात. पहिलाच आहे जीवनविषयी सवयी. तुम्हाला माहिती आहे का, जीवनविषयी सवयीमध्ये पहिली सवय आहे ती म्हणजे स्वची ओळख. स्वची म्हणजे स्वतःची ओळख, म्हणजेच आत्मपरीक्षण करणे. ती सवय म्हणजे नेमकं काय ते आपण बघूयात. तुम्हाला माहिती आहे का, अरिस्टॉटल हे एक प्राचीन ग्रीक तत्ववेत्ते आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेले एक महान आसामी होते. ते प्लेटोचे शिष्य होते आणि अलेक्झांडर द ग्रेट यांचे गुरु होते. अरिस्टॉटल यांच्या मते नियमितपणे आत्मपरीक्षण करणं आणि स्वतत्वाची ओळख करून घेणं हीच जीवनातील सर्वात मोठी शिकवण आहे. म्हणजेच स्वतःला जाणणं हीच सर्व प्रकारच्या ज्ञानाची सुरुवात आहे. हे ऐकायला सोपं वाटतं ना, पण ते सोपं नक्कीच नाही. स्वतःला जाणणं किंवा आत्मपरीक्षण करणं आणि आपण नेहमी करतो तसा सर्वसाधारण विचार करणं यात खूप मोठा फरक आहे. आत्मचिंतन म्हणजे प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने स्वतःच्या आत डोकावून पाहणं. स्वतःला जाणायचं असेल किंवा आत्मपरीक्षण करायचं असेल तर आपल्या भावना, आपल्या कृती, घटनांचा तटस्थपणे विचार करावा लागतो. मगच त्यावर प्रामाणिक मत तयार करण्याचा प्रयत्न करावा लागतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे कुठेही जायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही कुठून आला आहात हे तुम्हाला माहिती असायला हवं. तुम्ही कोण आहात, तुमची बलस्थानं, तुमच्या उणिवा, तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या श्रद्धा, तुम्हाला नक्की काय वाटतं आणि ते असंच का वाटतं या सगळ्याची जाणीव तुम्हाला असायला हवी. स्वतःला जाणणं म्हणजे केवळ जीवनाविषयी विचार करणे नव्हे, तर त्याही फार पलीकडची गोष्ट आहे. स्वतःला जाणण्याच्या या प्रक्रियेमध्ये तुम्ही इतरांनाही समाविष्ट करू शकाल. उदाहरणच द्यायचं झाले तर एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घेऊ शकता. एखादा असा मार्गदर्शक किंवा गुरु शोधा ज्याच्याजवळ तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकाल. तुमचा दृष्टिकोन, तुमचे अनुभव त्यांना सांगू शकाल, त्यांना प्रश्न विचारू शकाल. स्वतःला जाणण्याचा अजून एक पैलू म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचं भान असणं. इतर लोक तुमच्याशी कसं वागतात हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल घडवून आणायचे आहेत हे कसं समजेल. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सातत्याने प्रगती करायची असेल तर आत्मपरीक्षण किंवा स्वतःची ओळख हाच या प्रवासातील सर्वात पहिला टप्पा आहे. म्हणूनच स्वतःला ओळखणं ही सर्वात पहिली सामर्थ्यशाली सवय आहे. ही सवय प्रत्येकाने स्वतःला लावून घेतली पाहिजे, म्हणजे आपण कोण आहोत हे समजते, बरोबर ना. स्वतःला ओळखणे ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. चला तर मग आजपासून सर्वांनीच आत्मपरीक्षण करायला सुरुवात करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला तर इतरांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.